आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचूक यांना हटवलं. संजय राऊत कडाडले. नीट पेपर परीक्षेतील फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी गेल्या 21 दिवसांपासून राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज अचानक आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलेलं आहे. आज सकाळी साध्या वेशातील दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सोनम वांगचूक यांना तेथून रुग्णालयात दाखल केलं आहे. जंतर मंतरवर बराच गोंधळ माजलेला आहे. तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी यावरून सरकारवर टीका केली आहे. वांगचूक यांना आंदोलन स्थळावरून हटवणं ही सरकारची दडपशाही आहे अशी टीका राऊतांनी केली आहे. आणि एवढंच नाही तर आज नागपूरमध्ये शिवसेनेचे रामरक्षा आंदोलन आहे त्यावरून लक्ष हटवण्यासाठी देखील वांगचूक यांना हटवण्यात आलेलं आहे असा गंभीर आरोप राऊत यांनी केलेला आहे. त्यांच्या या विधानानंतर मोठी खळबळ माजलेली आहे. ही दडपशाही आहे. ज्या प्रश्नासाठी सोनम वांगचूक यांनी 21 दिवस उपोषण सुरू ठेवलं त्या प्रश्नाचा निकाल लावलेला नाही. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांचं उपोषण सुरू होतं. त्यांचा राजीनामा घेतला नाही आणि आज लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्राणांची कुर्बानी देण्यास तयार असलेल्या वांगचूक यांना पोलिसांनी जोर जबरदस्तीने उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. हा देश किती हुकुमशाही मार्गाने चालला आहे. वांगचूक यांच्या प्राणाची तुम्हाला एवढी किंमत असती तर उपोषण सुरू झाल्यावर काही काळातच त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने काही भूमिका घेतली असती. ती भूमिका घेतली नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे. प्राणांची कुर्बानी देण्यास तयार असलेल्या सोनम वांगचूक यांना मध्यरात्री पोलिसांनी जोर जबरदस्तीनं उचलून इस्पितळात दाखल केलं. हा देश किती हुकुमशाही मार्गाने चालू आहे. सोनम वांगचूक यांच्या प्राणाची तुम्हाला इतकी किंमत असती तर उपोषण सुरू झाल्यावर काही काळातच त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं काही भूमिका घेतली असते. ती भूमिका घेतली नाही. सोनम वांगचूक यांच्यावरती काल रात्री दडपशाही करण्याचं दुसरं कारण असं आहे, आज नागपुरात जो हिंदुत्वाचा धडक आहे, आज नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थिती जो एक राम मंदिर लुटीविरुद्ध एक एल्गार आहे त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं म्हणून सुद्धा सोनम वांगचूक यांना काल रात्रीच दडपशाही मार्गानं अटक करून इस्पितळात नेलं. ही दोन कारणं आहेत. तरीही आता उद्धव ठाकरे साहेब निघालेले आहेत. ते 12 वाजता नागपूरला पोहोचतील आणि 4 वाजता ते रामनगर राम मंदिर येथे रवाना. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.